भिवंडी स्थित कोंबड़पाड़ा लक्ष्मी सदन बिल्डिंग के सामने आरोग्य साथी फाउंडेशन अध्यक्ष श्री प्रदीप जी बोड़के, आरोग्य साथी फाउंडेशन संचालक विशाल बोड़के, सह संचालक सागर बोड़के, हर्षल बोड़के तथा आरोग्य साथी फाउंडेशन के सभी कार्यकर्ताओं द्वारा कोंबड़पाड़ा वार्ड नंबर 1 के नागरिकों के लिए स्वर्गीय लक्ष्मीबाई शंकर बोड़के, स्वर्गीय पांडुरंग बारकू पाटिल पांडु वस्ताद तथा स्वर्गीय बलराम राजैया डांडे के स्मरणार्थ डेड बॉडी फ्रिज का उद्घाटन शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के जिला प्रमुख मनोज गगे व शिवसेना भिवंडी शहर प्रमुख श्याम पाटिल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी पश्चिम आमदार महेश जी चौगुले, भाजपा भिवंडी शहर जिला अध्यक्ष रवि सावंत, विकास बाफना, माजी शहर प्रमुख मोहन लाल, शिवसेना भिवंडी बाजार समिति अध्यक्ष मनीष बंटी गिरी, खानदेश सेना अध्यक्ष सुहास बोंदे, डॉक्टर किशोर कावेड़िया, समाज सेवक बशीर हेंडीकर, मनोज कुमार बाफना, शहद पाटिल, शिवसेना उप शहर प्रमुख भाई वनगे, तौसीफ शेख, निखिल बंटी पाटिल, समाज सेवक अनिल भंडारी, दीपक परभनकर, सुरेश कारेकर, अजय गायकवाड़, सूरज ठाकुर, अनवर शेख, प्रशांत पवार, गणेश ढुमाने, शिवसेना शाखा प्रमुख नितिन काठवले, पुढारी पद्मशाली समाज कोंबड़पाड़ा सोमेश गुंडेटी, राजू दसारी, वेंकटेश गुड्डेली, पुरुषोत्तम उपरपेल्ली, श्रीनिवास गुरंब, संतोष पोरल्ला, कुमार भेमिना पेल्ली, श्रीनिवास सामल, अजय पाटिल, संजय कामिनवार, गणेश कोलेकर सहित अनेकों मान्यवर तथा स्थानिक उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। दोन फोन केले चेकिंग उचललं नाही। मुझे जरा गरज लागल ना घरी घेऊन जा। साथी फाउंडेशन चे प्रमुख प्रदीप बोड़के, विशाल बोड़के, पूर्ण बोड़के परिवारच आहे। यांच्या वतीने आज या ठिकाणी स्वर्गीय पांडुरंग पाटिल पांडू वस्ताद बलराम दंडे यांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी शवपेटीचं एक लोकार्पण सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यानिमित्त सर्व उपस्थित पदाधिकारी, त्याचप्रमाणे शिंदे गटाचे शिवसेनेचे श्याम पाटिल, युवा नेते बंटी पाटिल, सूरज ठाकुर, तूप साखरे, बशीर इंडीकर, मनीष गिरी, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या स्वर्गीय पांडू वस्ताद आणि बलराम दंडे यांच्या स्मरणार्थ हे जे शववाहिका लोकार्पण करण्याचा कार्यक्रम केलेला आहे। एक लोकसेवक कसा असावा, नगरसेवक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे पांडू वस्ताद। आम्ही त्यावेळेला लहान होतो, परंतु त्यांच्यासारखं काम आज मला नाही वाटत या भिवंडी महापालिकेत कोण करत असेल। त्यामुळे ही जी समाजसेवा करणारी मंडळी आहे त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी जो हा उपक्रम हाती घेतलेला आहे त्याचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो। कारण समाजसेवा करत असताना लोकांना जमा करणे आणि लोकांसाठी कार्यक्रम करणे हे महत्त्वाचं असतं आणि हे कार्यक्रम गेले अनेक वर्ष प्रदीप बोड़के करत आहेत। आणि त्याचप्रमाणे त्यांच्या साथी फाउंडेशन तर्फे जे भिवंडीसाठी आरोग्य सेवा देतात
महापालिकेतर्फे भिवंडी शहराला आरोग्य सेवा देतात त्यांच्यातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आलेले आहे, त्यांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. बघा, सर्वप्रथम आपले जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख माझे सहकारी मित्र श्री मनोजजी घगे, आजचे आयोजक प्रदीप बोडके परिवार, बंटी पाटील, तुपसाकरे, सुरसिंग ठाकूर, झवेरी आणि उपस्थित सर्व मान्यवर जे आमचे सहकारी मित्र सगळे, तर त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. खास करून प्रदीप बोडके यांना मी धन्यवाद याच्यासाठी देईल का काही लोकांच्या ज्या जुने काम केलं आणि त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या जागृत करण्याचं त्यांनी आज महत्त्वाचं काम केलं आहे. त्यांचे मातोश्री लक्ष्मीबाई बोडके, आमचे पिताश्री श्री पांडुरंग बारको पाटील पांडू असतात आणि बलराम दंडे यांच्या स्मरणार्थ त्यांनी आज एक आपला शवपेटीचं इथेची लोकार्पणाचा सोहळा ठेवलेला आहे. सर्वप्रथम तर मी या तिन्ही जे स्वर्गीय आहेत त्या सर्वांच्या प्रती आज आषाढी एकादशी आहे, तर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो असं विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. आणि प्रदीप बोडके यांनी आत्ताच सांगितलं तर त्यांचं एक मला काम असं आवडते का सामाजिक उपयोगी जे कार्यक्रम असतात, मग मेडिकल कॅम्प असो, ते वर्षातून मला वाटतं 1-2 कॅम्प लावतातच. विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, छत्र्याचं वाटपही ते करतात. म्हणजे त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. आणि आज त्यांनी सर्वांच्या भिवंडी शहरामध्ये एक असा उपक्रम केला का ह्या जी पेटी आहे, शवपेटी, ही फ्रीजवाली पेटी आहे. आपले देशात विदेशात जे आपले पाहुणे असतात, ज्यावेळेला एका घरामध्ये दुःखाचा सावट येतो, त्या टायमाला जी बॉडी असते, तर ती बॉडी आपण जास्त वेळ ठेवू शकत नाही. त्याची यंत्रणा भिवंडीत नव्हती. त्याच्यामुळे कधी कधी माहिती आहे का आपले पाहुणे येण्यापूर्वीच आपल्याला काही त्यांच्या हितचिंतकांना, त्यांच्या नातेवाईकांना एक प्रकारे दर्शन होत नव्हतं. पण प्रदीप बोडके काळाची ओळख पाहून त्यांनी आज शवपेटीचं त्यांनी एक लोकार्पण केलेलं आहे. खरोखर हे कौतुकास्पद बाब आहे. मी त्याला शिवसेनेच्या वतीने, पांडू असतात त्यांच्या परिवाराच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. सर्व उपस्थित मानणाऱ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रदीप बोडकेच्या माध्यमातून एक सामाजिक कार्यक्रम, जो बॉडी फ्रीजर, जो कधी पण कोणाला लांब कोण असेल का काय असेल, ती बॉडी ठेवायची असेल तर आपण अशी ठेवू शकत नाही. त्यासाठी ते प्रदीप बोडकेच्या मार्फत त्यांनी त्यांच्या म्हणजे आईच्या नावाने, त्यांच्या मित्राच्या पांडू असतात त्यांच्या नावाने एक चांगला कार्यक्रम आता हाती घेतला. कारण का लोकांना गरज आहे. कधी कुठे राहते तर रात्र कुठे फिरायला लागते का वास येतो, आपण निलगिरी लावतो, तर त्यासाठी एक चांगली एक फ्रीज, तर तो त्वरित हे होईल आणि ती बॉडी तशीच्या तशी 2 दिवस 3 दिवस हे राहील. म्हणून एक चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला. समाजाची कामं चिकार करतात. समाजात जे वाईट घडते त्याच्याबद्दल बोलायची हिंमत फक्त बोडके साहेबांची आहे. कारण का बोडके साहेब कोणाला घाबरत नाही आणि त्या पद्धतीने ते बोलतात. कारण खरोखर कोणीतरी बोललं पाहिजे, मुखं राहून काम होत नाही. कारण का बोलल्यावर समोरच्याला समजते आणि समोरच्याला पण वाटते का कोणतरी मला बोलणार आहे का मी जे चोरी करतो, का मी वाईट करतो आणि मी लोकांना काय बोलतो, लोकांना त्रास देतो, तो त्याच्याबद्दल कोण बोलणार असेल तर त्याला माहिती पडते. नाहीतर सगळेजण तो अत्याचार सहन करण्याचं काम करतात. पण प्रदीप बोडके जे आहेत ते कधी अत्याचार सहन करत नाही. त्यांना किती त्रास झाला तरी ते आपलं काम करत असतात. पण त्यांच्या माध्यमातून त्यांची एक चांगली इच्छा म्हणजे आईच्या नावाने आज हे डेड बॉडीचं फ्रीजरचं हे केलं, ते एकदम चांगलं काम आहे. छोटे छोटे काम असतात ते कोणाला लक्षात येत नाही. आता मी तर मोठी गाडी हे केले, पण हे छोटं काम माझ्या लक्षात नाही आलं, पण त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या फाउंडेशन मार्फत त्यांनी एक चांगला कार्यक्रम आज घेतलाय. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन. अशीच कार्यक्रम करा आणि समाजाला आणि आपल्या देशासाठी काहीतरी पुढे जायचं एक भूमिका होईल. तर किती आज आषाढ एकादशी निमित्ताने हे प्रदीप बोडके साहेबांनी आज ओपनिंगचा उद्देश केला आणि आम्हाला कोंबडपाडा रहिवासी लोकांना फार मनापुरती आनंद झाला. असा सेवापुरती कोण करत नाही. त्या हिशोबाने आम्ही नाही बोललं तर 55-60 वर्ष इथे काढले. कुठला नगरसेवक काय अशी निधीची हिशोबाने त्यांनी काम नाही केला. शिवसेना असतानाही पण त्यांनी वाटप केला आणि नसताना पण काम केला. इतरचा पक्ष असताना पण काम केलं. त्यांना कामाची आवड आहे आणि तो प्रत्येक सर्वांना घेऊन सर्वांना घेऊन काम करतो. अशी व्यक्ती आज इथे पेटी जी लावली, शेवपेटी लावली, त्याच्याबद्दल सर्व कोंबडपाडा रहिवासी फार त्यांचा आभारी आहे.
आणि असेच कार्यक्रम करताना सर्वांना घेऊन जातो, ते आनंदाची गोष्ट. आणि सर्व धर्म नसताना असताना आणि सर्वांच्या प्रेमाभावनाने ते काम करतात आणि मी अभिवादन त्यांचा करतो. जय जय महाराज. सगळ्यात प्रथम मी आषाढी एकादशी सगळ्यांना शुभेच्छा देतो व जेवढे समाज बांधव आज उपस्थित या कार्यक्रमाला त्यांचा आभार प्रकट करतो. खरं तर कुठलेही कार्यक्रम करत असताना किंवा करायचे असेल तर त्याच्याकरता एक बालकडू पूर्वीपासून मनामध्ये भिजला पाहिजे, गेलं पाहिजे. बालकडू मला शिवसेना आदरणीय बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षामध्ये ज्या टायमाला मी गेलो शिवसेनेमध्ये, तर त्या टायमाला भाई मानचे त्यांनी मला शाखा प्रमुख पद ह्याच जागेवर हीच शाखेवर दिले होते. ही शाखा माझी होती शिवसेनेची, बाजूला होती, आता इथे आली. आणि त्यावेळी त्या टायमाला श्यामभाई बी जिल्हा अध्यक्ष बीजेपी होते. मला सगळ्यांचं सहकार्य होता सामाजिक कार्य करत असताना. तर खरं तर सामाजिक कार्य करत असताना मला हे माझ्या आईपासूनच हे भेटलंय. माझ्या आई, आमची परिस्थिती फार गरीब आणि कमजोर होती, पण आमची आई सुद्धा तिला अन्नपूर्ण देवी बोलायचे. जसं म्हणजे घरात पाहुणे आले तर ती कधी नाक वाकडे काढायचं, आत्ताच्या काही बाया करतात, तर तिच्याकडनं आम्ही शिकलो का पाहुण्यांची, नातेवाईकांची कशी खातिरदारी करायची, त्यांची सेवा करायची, याने काही कमी होत नाही, भगवंत आपल्याला अजून देतो. तर तेच आमच्या मनामध्ये राहून गेला आणि तसंच आमच्या वाटचाल चालू झाली. तसेच पांडू वस्ताद साहेब यांच्याबद्दल काय सांगावा, अख्खी भिवंडी जाणते आणि त्यांना ओळखते. एक नगरसेवक कसा असावा, हा नाल्यामध्ये गटारामध्ये उतरून काम करणारा एक सेवक म्हणून त्या माणसाने काम केलं अख्ख्या जीवनामध्ये. पैशासाठी कधी धडपड केली नाही, हरामाचे कधी कोणते खाल्ले नाही, समाजाकरता फक्त काम करत राहायचा. तर ते उदाहरण एक तंदुरुस्त ह्या वयामध्ये मी त्यांचे श्याम पाटील आमचे भाई बघा, कुठल्या गोष्टीचा हे नाही, फिकर नाही, बिंदास एक आशीर्वाद लागतो आई वडिलांचा. तर असे नगरसेवक भिवंडीमध्ये लाभणं हे आमचं भाग्य आहे. त्यांची आठवण म्हणून एक चांगली व्यक्ती आणि स्वर्गवासी झालेली आणि आमचा लाभलेली नगरसेवक म्हणतो त्यांचं नाव मी दिलं त्या मनाने, मला त्यांची आवड होती. आणि राहिल्यापासनं आमच्या समाजाचे दंडे बलराम शेठ, समाजामध्ये अगर मी कोणाचे पाया पडले असेल तर दंडे बलराम शेठचेच पडले. तर समाजामध्ये अनेक पेद्यमनसी होऊन गेले, अनेक पुढारी होऊन गेले. मला असं वाटतंय का एक मोठा तो उदाहरण आहे दंडे बलराम साहेब. तर त्यांनी जीवनामध्ये कधी समाजाला न्याय देण्याकरता कोणची फसवेगिरी केली नाही, कधी कोणाला खोटा बोलला नाही, न्याय दिला इमानदारीने. अगर नसल होईल जिथे खोटेगिरी असेल तर सरळ निघून जायचा. एक सच्चा पेद्यमनसी पुढारी होता, म्हणून त्यांचा मी नाव इथे लावला. मला असं वाटतं समाजामध्ये असंच काम करावं, जेवढे माझे पुढारी इथे नेमलेले आहेत, आणि दंडे बलराम साहेबांचं नाव पुढे करावं आणि समाजाचं नाव पुढे करावं म्हणून त्यांचं नाव मी दिलंय. ना चार मित्र आम्ही कधी बसलो तर काहीतरी करावं फार वर्षापासून चालले, 2-3 वर्षापासून. आज समजा कोणाच्या घरी दुःख निधन झाला आणि समजा गावावरनं पाहुणे येणार असेल तर हॉस्पिटलमध्ये बॉडी नेली तर मग ते पोलीस प्रोसिजर, पोस्टमॉर्टम प्रोसिजर या सगळ्या गोष्टी चालू होतात. ह्या सगळ्या एक तर त्यांच्या घरी पहिले निधन झालं असं वैतागलेलं असतात. म्हणून असं एक कल्पना मनामध्ये आली का बाबा ही बॉडी आपण वाडामध्ये ठेवू, त्यांच्या घरी दुःख निधन झाला समजा पाहुणे लांबून येणार आहे तर घरी घेऊन जातील, म्हणजे येणारे पाहुणे पण त्यांना बघतील, अंतिम दर्शन होईल आणि कुठेतरी आपल्याला एक पुण्य आशीर्वाद लाभेल नागरिकांचा. जी बोडके साहब जो यहाँ के वरिष्ठ समाज सेवक है, अपने संगमपाड़ा, कोम्बड़पाड़ा और माड़ा कॉलोनी में उसने बहुत बड़े बड़े काम किए हुए हैं. आज उन्होंने ये जो कार्यक्रम और जो उद्घाटन किया हुआ है ये बहुत बढ़िया चीज़ है. अच्छे समाज में बहुत लोगों को काम आने वाली चीज़ है. नहीं तो हमको क्या है, महानगर पालिका में भागदौड़ करना पड़ता था, दूसरे एरिया में जाना पड़ता था. यहाँ के लोगों को बहुत समस्या होती थी बॉडी रखने में, और ऐसे छोटे छोटे चीज़ों का ध्यान कोई समाज में भागदौड़ करने वाला आदमी ही कर सकता है. और वो चीज़ प्रदीप साहब बोडके जो इतने सालों से यहाँ रह रहे, यहाँ के रहवासी है, लोगों को समस्या जानते हैं, तो उन्होंने वो समस्या को देखा है और देखते हुए उन्होंने उसका जो ऑर्डर करके लोगों के लिए फ्री सुविधा उपलब्ध कराया है. और उसके लिए भी हम, मेरे पिताजी श्री बलराम राजैया दंडे जी, जिन्होंने 35 साल समाज की सेवा की है, वो समाज के नायदान कमेटी के अध्यक्ष थे, हमारे इधर मार्कंडेय मंदिर के वो भी चेयरमैन थे. उन्होंने आखिरी दम तक समाज की सेवा की है. उनके नाम पे ये जो उद्घाटन किया हुआ है, उनका नाम रखना उनके लिए सम्मान का विषय है. उन्होंने जो समाज का काम किया है उसको उन्होंने पहचान दी है, और ये पहचान उनके नामों पे दी है, उनके कामों पे दी है. और वही काम ये प्रदीप जी बोडके साहब भी कर रहे हैं.
तो मैं उनको पूरे समाज की तरफ से, यहाँ के लोगों की तरफ से, रहवासी संघ के हिसाब से मैं उनको धन्यवाद और आर्थिक अभिनंदन देता हूँ।